राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील आपल्या आता सोबत आहेत। दादा काय सांगाल, अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं ज्या पद्धतीने तुम्ही लेकीला निवडून दिलं त्या पद्धतीने आता सुनेला निवडून द्या, या वक्तव्यावर शरद पवारांनी उत्तर देताना असं म्हटलं आहे की आम्ही ओरिजिनल आहेत, ते बाहेरून आले आहेत। या वक्तव्याकडे शरद पवारांचा कसं पाहता तुम्ही? एक सरळ पवार साहेबांनी हे म्हणणं जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ज्या सुना झाल्या असतील, ज्या ज्या गावात सुना झाल्या असतील, तो एक प्रकारचा त्यांचा एक अधिकार किंवा त्यांचा अपमान झाल्यासारखं वक्तव्य मला तरी वाटतं आहे। पवार साहेबांकडनं कुठल्याही सुनेला आपल्याकडे आल्यानंतर तिला लेकीप्रमाणे वागावं असं त्यांचं सांगणं अपेक्षित आहे। तिला लेकीप्रमाणे सगळा दर्जा दिला पाहिजे हेही अपेक्षित आहे त्या पवारसाहेबांनी सांगणं। पण सुना या बाहेरच्या असतात आणि मात्र लेकींचाच फक्त अधिकार त्या गावामध्ये, त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या घरामध्ये असतो, हे सांगणं कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं। पवारसाहेबांसारख्या महिलांना प्राधान्य देणारे आत्तापर्यंत आमच्या जे लक्षात येतं किंवा निदर्शनं झालं, त्यांनी हे वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। दादा पण आता या वक्तव्याचा असा पण अर्थ काढला जातोय आता की सुना ज्या आहेत त्या बाहेरून घरामध्ये येतात, तर मग त्या बाहेरच्या कशा होऊ शकतात? सुना या बाहेरच्याच असतात का, असा मेसेज एक राज्यात जातोय। हे मुळामध्ये या वक्तव्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। सुना या बाहेरून जरी आलेल्या असल्या, त्यांना प्रत्येक घरात लेकीप्रमाणे वागलं पाहिजे, त्यांना तो मान सन्मान दिला पाहिजे, हे वक्तव्य अपेक्षित आहे। केवळ फक्त पुत्रप्रेम राहिलं म्हणून आपल्याला सुनेला तिरस्काराची वागणुकीचं जर का वक्तव्य येत असेल तर ते योग्य नाही आहे। याचं समर्थन महाराष्ट्रातल्या संस्कृतीप्रमाणे कोणीच करू शकत नाही। दादा आता एकीकडे खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, त्यानंतर आता ते परत भाजपमध्ये येत आहेत। यावरून आता शरद पवारांनी त्यांची चूक कबूल केलेली आहे। शरद पवारांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना उमेदवारी दिली, त्यांना आमदार केलं, ही माझी चूक झाली, अशी कबुली शरद पवारांनी सतीश पाटलांकडे दिलेली आहे। याकडे कसं पाहता? खरंच शरद पवारांची चूक झाली असं वाटतं का तुम्हाला? नाही, आता खडसे साहेबांना घेण्याचा निर्णय पवार साहेबांनीच घेतला होता, त्यामुळे त्यांनी त्यांची चूक कबूल केली असेल। परंतु खडसे साहेबांचा आपण विचार केला तर कदाचित त्यांना आता जी काही राष्ट्रवादीमध्ये नेते मंडळी राहिली असेल त्यांचे विचार त्यांना आवडत नसतील, म्हणून त्यांनी परत भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। पण आनंदाची ही गोष्ट आहे की खडसे साहेब हे केवळ फक्त विधान परिषदेमध्ये त्यांना उमेदवारी द्यावी इथपर्यंत पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर होता। पण आता अजितदादाच भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना विधान परिषदेमध्ये निवडून आणण्याची जबाबदारी आणि त्यांचं कर्तव्य अजितदादांनी पार पाडलेलं होतं। ते आता ह्या महायुतीमध्ये येत असतील तर आम्हाला आनंद आहे। त्यात आता लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार आहेत, आता जळगाव जिल्ह्यात सुद्धा भाजपचे उमेदवार आहेत, तसं राज्यात पण मित्रपक्षाचे उमेदवार आहे। मात्र महायुतीने ज्या पद्धतीने एकत्रित येऊन काम करायला पाहिजे तसं कुठे चित्र दिसत नाही आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा रावेर असेल किंवा जळगाव असेल, या दोघी उमेदवारांपासून आपला राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा शिंदे गटाचे पदाधिकारी हे दोघंही लांब असल्याचं पाहायला मिळतं आहे। नेमकं अजूनही भूमिका स्पष्ट झालेली नाही का? काय नेमकं कारण काय? नाही, मुळामध्ये आज महायुतीमध्ये शिंदे साहेबांबरोबर असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत। हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते हे अजितदादांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत। जसं भारतीय जनता पार्टीला किंवा देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपण कोणत्याही चिन्हाला मत दिल्यानंतर आपण मोदींना निवडून आणू किंवा मोदींना मत जाईल अशी भावना आहे, तशीच शिंदेसाहेब किंवा अजितदादांच्या जे काही कार्यकर्ते असतील शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे, मतदानाच्या वेळी प्रयत्न करताना किंवा मतदानाच्या प्रसंगी
जे मत ज्या ठिकाणी जे चिन्ह असेल त्याला देताना आपल्या नेत्याला आपण मत देतोय, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची हीच भावना असेल, उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी आपण अजितदादांकडे बघून अजितदादांना मत देतोय हा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. शिवसेनेचे समजा जर का कार्यकर्ते असतील, त्यांना जर का प्रयत्न भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही उमेदवाराला निवडून आणायचं असेल तर शिंदे साहेबांकडे बघून शिंदे साहेबांवरचा विश्वास ठेवून त्यांनी ते मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जे असं वाटतंय किंवा एकमेकाशी किंवा सगळे कार्यकर्ते एकत्र दिसत नाही आहे, परंतु आपापल्या पक्षाच्या आपापल्या नेत्यावरती प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास आहे. त्यामुळे महायुतीतला कुठेही उमेदवार असला तरीसुद्धा त्याला आपल्या नेत्याकडे बघून त्याला मतदान होईल आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं जाईल. तर हे होते आपल्यासोबत अनिल पाटील. त्यांनी म्हटलं आहे की अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आणि सुनेसंदर्भात जे बाहेरचं असल्याचं जे वक्तव्य केलं, या शरद पवारांच्या वक्तव्याचं राज्यात कुणीही समर्थन करणार नाही असं स्पष्ट मत या ठिकाणी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.